नमस्कार मित्रांनो, गायकवाड गोट फार्म मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये लागणारे जे महत्त्वाचे औषध आहे त्या औषधावर आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक औषधाचं काय महत्त्व आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तर तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेळी पालनामध्ये लागणारे औषध आहे महत्त्वाचे ते तुमच्या समोर मी ठेवलेले आहे पुरे। तर मित्रांनो, तर तुम्हाला मी एक एक औषध सांगणार आहे, ते कशावर काम करते, काय कोण्या रोगावर काम करते, काय नाही। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेळी पालनामध्ये रोग आहे, प्रत्येक असं नाही की कोणाकडे रोग येत नाही, प्रत्येकाकडे रोग येत असतो शेळी पालनामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता छोट्या पिल्लांना डिवॉर्मिंग साठी एबीडी नावाचं जे औषध आहे, जे नदान लेकरांमध्ये वापरता आपण, ते छोट्या लेकरांचं औषध आपण शेळी पालनामध्ये वापरत असतो। तर मित्रांनो, एबीडी नावाचं हे औषध आहे, शेळ्यांचे जे पिल्ला आहेत त्यांच्यामध्ये आपण वापरत असतो डिवॉर्मिंग साठी। तर मित्रांनो, त्यानंतर दुसरं औषध डिवॉर्मिंग साठीच बँडी प्लस, हे पण लहान लेकरांचं औषध आहे, ते आपण शेळी पालनाच्या डिवॉर्मिंग साठी पिल्लांसाठी वापरत असतो। तर मित्रांनो, डिवॉर्मिंग केल्यानंतर तर मित्रांनो, जंतनाशक दिल्यानंतर लिव्हर टॉनिक देणं गरजेचं आहे। ज्याच वेळी आपण डिवॉर्मिंगचं जे औषध आहे जंतुनाशक, ते दिल्यानंतर ते कुठेतरी लिव्हरवर इफेक्ट करत असते, त्यामुळे आपल्याला लिव्हर टॉनिक देणं गरजेचं आहे। लिव्हर टॉनिक तुम्ही ब्रोटॉन पण यूज करू शकता किंवा हिमालय Li52 ते पण यूज करू शकता। तर मित्रांनो, शेळ्यांच्या ज्या मोठ्या शेळ्या आहेत त्यांच्यामध्ये डिवॉर्मिंगचं जर औषध सांगितलं तर गामन शेळ्यांना फेनबेंडाझोल, गामन शेळ्यांना चालते मित्रांनो, हे लिक्विड तुम्ही देऊ शकता। त्यानंतर हायटेक पण तुम्ही देऊ शकता, पण गामन शेळ्यांना हे चालत नाही। हायटेक तुम्ही देऊ शकता, तुमच्या शेळ्यांमध्ये चांगला रिझल्ट आहे हायटेकचा पण। त्यानंतर तुम्ही अल्बमार कुठं, अल्बमार काही नाही ते आपल्याकडे। तर मित्रांनो, तुम्ही अल्बमार पण देऊ शकता। आणि लिव्हर टॉनिक देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। लिव्हर जंतुनाशक दिल्यानंतर लिव्हर टॉनिक नक्की द्या, 10 दिवस तुम्हाला लिव्हर टॉनिक चालवायचं आहे। तर मित्रांनो, कुठेतरी लहान पिल्लं जे आपले शेळी व्हायल्याच्या नंतर जे लहान पिल्लं आहे ते दूध पितात ना, त्या टायमात त्यांना दूध पचत नाही, ते कुठेतरी पांढरी संडास वगैरे ते करत असतात। तर त्याला दूध पचण्यासाठी तुम्ही पिंकू ग्राईप वॉटर, हे पण नदान लेकरांचंच औषध आहे मित्रांनो, हे तुम्ही तिच्यामध्ये वापरू शकता, पिंकू ग्राईप वॉटर। तर मित्रांनो, डोस जर सांगितला तर 1 ते 2 ml तुम्ही लहान पिल्लांना हे देऊ शकता। तर तुम्हाला हे औषध महिनाभर चालवायचं कंटिन्यू, पिंकू ग्राईप वॉटर। तर मित्रांनो, लहान पिल्लांना, तर मित्रांनो, शेळ्यांचे जे पोटफुगीसाठी, शेळ्यांचं जे चारामध्ये बदल झाला, शेळीला तुम्ही भरडा जास्त दिला त्यामुळे शेळ्यांचं पोट फुगू शकते। पोट फुग्याचं खूप कारणे आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही टायरेल हे लिक्विड आहे, हे पण देऊ शकता शेळीला 5 ते 7 ml, खूप छान रिझल्ट आहे, आता आपण आपल्या शेळ्यांमध्ये वापरत असतो। तर मित्रांनो, शेळ्यांमध्ये जर काही जखम झाली, शेळ्यांना काही लागलं, जखम झाली, त्यावर आपण उपचार करू शकतो, टॉपिके स्प्रे, हे पण तुम्ही जखम तिच्यावर यूज करू शकता शेळ्यांमध्ये। लगेच त्यानंतर मित्रांनो, सूज आली शेळ्यांना कुठेतरी सूज आली आहे, ठणक आहे, ते नाही, तर मॅक्स्ट्रॉल बोलस हे टॅबलेट तुम्ही देऊ शकता। बोलस आहे मोठी, टॅबलेटनी म्हणताय ना, तर मित्रांनो तुम्ही बोलस देऊ शकता। मोठी शेळी असेल 30 ते 50 kg, तर मित्रांनो त्यांना 1 बोलस, आणि त्याच्या खाली असतील तर अर्धी बोलस।
शेळ्यांच्या वजनानुसार तुम्ही हे औषध देऊ शकता मित्रांनो. वजनानुसार तुम्ही तुमचं प्रमाण एका गुढीचे 7 ते 8 भाग केले तुम्ही अर्धा भाग त्यांना देऊ शकता. तर मित्रांनो शेळ्यांना कुठेतरी दुधाची कमतरता होत असते. तर मित्रांनो शेळीने पिल्लं दिले त्यामुळे तिला दूध कमी येत असते. तर मित्रांनो दूध वाढीसाठी तुम्ही ऑस्टुवेट हे औषध पण देऊ शकता. आणि विमराल हे तिच्यामध्ये मिक्स करावं लागते, कारण हे विमरल जे आहे सोबत मिक्स करून तुम्ही ऑस्टुवेट देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो जे पिल्लं आपले कमजोर होतात, शेळी कमजोर होते, एखाद्याच वेळे कमजोर शेळीला तुम्ही मल्टीस्टार हे औषध देऊ शकता. मल्टीस्टार दूध वाढीसाठी पण एक बोलस आहे आपल्याकडे, कॅल्मिस्ट नावाची बोलस आहे, मोठी टप्पू बोलस आहे. तर तुम्ही हे बोलस पण देऊ शकता दूध वाढीसाठी. त्यानंतर मित्रांनो शेळ्यांचा चारा जर बदल झाला तर शेळ्यांना संडास कुठेतरी लागत असते. शेळ्यांना चाऱ्याला बदलण्यामुळे किंवा शेळ्यांना काही अचानक मध्ये अल्लग पदार्थ जर खाऊ आला तर त्यानंतर वगैरे लागले मित्रांनो, तर शेळ्यांमध्ये संडास लागल्यानंतर जे आपण औषध यूज करत असतो ते नेब्लॉन पावडर आयुर्वेदिक पावडर आहे मित्रांनो. खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही हे पण वापरू शकता शेळ्यांना. मोठी शेळी असेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही देऊ शकता, आणि लहान पिल्ला असतील तर अर्धा चमचा तुम्ही देऊ शकता. आयुर्वेदिक पावडर आहे मित्रांनो, खूप छान रिझल्ट आहे. तर मित्रांनो आपल्याकडं टॅबलेट पण होती जे सिप्लॉक्स टीजॅट, ते टॅबलेट आपल्याकडं नाही आहे. ते आपण शेळ्यांना संडासीमध्ये वापरत असतो दस्त वगैरे लागले तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो सिनारेस्ट हे औषध लहान पिल्लांना ताप सर्दी असेल तर तुम्ही हे सिनारेस्ट नावाचं औषध देऊ शकता. कारण हे लेकरांमध्ये यूज होणारं औषध आहे मित्रांनो. जे माणसांमध्ये यूज होते ते आपण वापरत असतो शेळ्यांमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला जे महत्वाचे औषध होते ते सांगितले. तर मित्रांनो आता महत्वाचं जे आहे इंजेक्शन, तुम्हाला जर इंजेक्शन देता येत असतील तर तुम्ही देऊ शकता हाताने, नाही तर डॉक्टराकडून करून घ्या. मित्रांनो शेळ्यांना ताप किंवा ठणक सुजन असेल तर मित्रांनो तुम्ही मेलोनेक्स प्लस हे वापरू शकता. मेलोनेक्स प्लस पॅरासिटामॉल हे इंजेक्शन तुम्ही शेळ्यांमध्ये देऊ शकता. तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही इंड्रोफ्लोक्सासिन हे पण तुम्ही देऊ शकता मित्रांनो. जास्त वेळ तुम्हाला शेळ्यांमध्ये आजार कळत नाही कोणता आजार आहे काय, त्यावेळेस तुम्ही इंड्रोफ्लोक्सासिन हे देऊ शकता इंजेक्शन. डोज याचा जर सांगितला तर मोठ्या शेळ्यांना 2 ते 3 ml, आणि लहान शेळी असेल तर पिल्लांमध्ये 1 ml पर्यंत तुम्ही देऊ शकता. पिल्लांमध्ये मित्रांनो 3 ते 4 महिन्याचं पिल्लू होत नाही तोपर्यंत इंजेक्शन त्याला लावायचं नाही. 3 महिन्याच्या खाली इंजेक्शन मित्रांनो लावायचं नाही. 3 महिन्याच्या वरच्या पिल्लांना तुम्ही इंजेक्शन देऊ शकता, त्यांच्या खाली इंजेक्शन देऊ नका. तर मित्रांनो शेळ्यांमध्ये कुठेतरी खनिजाची कमतरता होत असते, विटॅमिन तिच्यासाठी विटॅमिन ट्रायबिवेट हे इंजेक्शन आहे मित्रांनो. तर हिच्यामध्ये विटॅमिन बी आहे, B6 आहे आणि B12. खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो याचा पण. मल्टीविटॅमिन इंजेक्शन आहे, तुम्ही हे पण तुमच्या शेळ्यांमध्ये वापरू शकता ट्रायबिवेट. त्यानंतर मित्रांनो CPM क्लोरोफुनामाइन अँटी ॲलर्जिक इंजेक्शन आहे मित्रांनो. कुठेतरी तुम्ही याच्यातलं जर कोणतं बी इंजेक्शन तुम्ही वापरलं तर त्यासोबत तुम्ही CPM इंजेक्शन वापरू शकता. कारण मित्रांनो इंजेक्शनाचे रिॲक्शन होऊ नये म्हणून तुम्ही हे पण वापरू शकता इंजेक्शन. तर मित्रांनो लगेच ऑक्सिटेट्रासायक्लिन हे इंजेक्शन गाभण शेळ्यांना चालत नाही, तुम्ही बोकडांमध्ये यूज करू शकता. तुमच्या बोकडांमध्ये जर काही अदर सर्दी खोकला किंवा काही इन्फेक्शन वगैरे असेल तिच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. खूप छान रिझल्ट आहे याचा. ऑक्सिटेट्रासायक्लिन हे अँटीबायोटिक इंजेक्शन आहे मित्रांनो, तर तुम्ही हे इंजेक्शन पण वापरू शकता.
जिथल्या आपल्या शेळी पालनामध्ये लागणारे जे औषध आहे महत्वाचे मित्रांनो ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो हिमालय 32 शेळ्यांची जे पचनशक्ती वाढण्यासाठी तुम्ही हे देऊ शकता. खूप छान पावडर आहे, आयुर्वेदिक पावडर आहे मित्रांनो. आपण पण खूप वापरत असतो. तुम्ही चाऱ्यावर टाकून जे आपल्या शेळ्यांमध्ये जो काही खुराक देत असाल त्याच्यामध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा पाण्यामध्ये पण देऊ शकता शेळ्यांची पचनशक्ती वाढण्यासाठी. तर मित्रांनो जे औषध जे महत्वाचे जे औषध आहे शेळी पालनामध्ये लागणारे ते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेळ्यांना औषध देण्यासाठी एक टप्पूचं टप्पू इंजेक्शन पाहू शकता मित्रांनो. शेळ्यांना याच्यानं खूप छान औषध त्यांच्या जबड्यामध्ये टाकल्यानंतर त्यांना तुम्ही औषध देऊ शकता न सांडता. कारण आपण कुठेतरी बाटली वगैरे काही झाकण वगैरे वाटी वगैरे टाकत असतो तर औषध खाले सांडते. तर मित्रांनो याच्यानं तुम्ही देऊ शकता औषध सांडत नाही. तर मित्रांनो शेळी पालना म्हणजे महत्वाचे औषध आहे ते लागणार आहे. तर तुम्हाला मी सांगण्याचं काम केलेलं आहे. जे आपल्याला माहिती होतं ते आपल्या शेळ्यांमध्ये आपण यूज करत असतो ते औषध आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर औषधाचे प्रमाण जर विचारायचं असेल तर मित्रांनो तुम्ही ग्रुपच्या माध्यमातून विचारू शकता. मित्रांनो आपल्या व्हिडिओ खाली ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्ही ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. मित्रांनो आपल्या ग्रुपवर जे सरकारी दवाखान्याचे जे डॉक्टर आहे ओनर त्यांना आपण ऍड केलेलं आहे. ते पण तुम्हाला रिप्लाय देतील, नक्की देतील. तुम्ही तिथे तुमच्या